पोट्ट भरतोय ना. काय रे शिव? ए शिव बता. अरे यार गौरी शिव, मैं तुम दोनों के लिए ना बहुत खुश हूँ, बहुत खुश, लेकिन डबल नर्वस भी हूँ. का डबल नर्वस का? मतलब अभी तुम लोग दोनों यहाँ से निकल जाओगे तर तुमची मला कमी वाटणार ना. आणि तिकडे ते मितू, ती काय कुठे गेले काय कायच कळत नाही मला. मला काय कळत नाही गौरी यार, तिचे बाबा तिला कुठे घेऊन गेले. काय फोन नाही, मेसेज नाही, काय नाही, काय खबर नाही, कायच कळत नाही कुठे गेले काय करते. वेणू तू नको टेन्शन घेऊ, ती लवकर परत येईल. काय परत येईल बोलते गौरी. आता इकडे मितू असायला पाहिजे होती खरंच. त्या मितूला ना तुम्हाला बघून कळलं असतं की लग्नाचा खरा अर्थ काय आहे. तुम्ही कसं एकमेकांना समजून घेतला, एकमेकांना साथ दिली, सपोर्ट केला. त्या मितूला पण कळलं असतं की सोबत राहणं म्हणजे काय असतं, सपोर्ट करणं म्हणजे काय असतं. वेणू इतका नको विचार करूस, सगळं नीट होईल. होप सो. बघू आता काय. हे चले जाऊ दे. हे काय बोलताय मी पण. हे गौरी मी जरा आलो, बाकीचं सामान बघतो काय कसं काय करायचं ते. हा मला सांग काय मदत लागली तर. ओके मी आलो. चल मी जरा पुढचं बघतो. हो चालेल. हे शिव चल ना, अरे पटापट कर ना. शिव सगळं घेतलंस ना तू? शिव काय झालंय? शिव मगापासून बघते मी, तुझा चेहरा का असा दिसतोय? असं कुठेतरी हरवल्यासारखं वागतोयस तू. आपण बनारसला चाललोय, त्याचा आनंद नहीं झालाय तुला? शिवरे तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसते. डर तो लग रहा है हमें. मतलब गौरी जी अब इतनी आशाएं लेके वहां जा रही हैं और वहां आसान नहीं होने वाला है, बहुत मुश्किल होगा. तू जरा जास्तच विचार करतोयस. पर सही सोच रहे हैं ना गौरी जी. वो सही बताएं तो सबसे ज्यादा टेंशन हमें आपकी नौकरी के मुद्दे की है. अब पता नहीं क्या बहस होगी वहां पे. इथे पण सगळं फार अवघड होतं ना, पण आपण दोघं सोबत होतो आणि सगळं ठीक झालं. तसंच आपण बनारसला जाऊन सगळे प्रश्न सोडवू आणि आपण दोघं मिळून अम्माजींचं मन जिंकू. हो ना? मग आता हस, हस ना, हस. अरे हंस रहे ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.